नमस्कार भक्त हो, जय गजानन. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येत्या गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी असणाऱ्या या गुरुपौर्णिमा 2026 निमित्त श्री गजानन विजय ग्रंथाचे रोज एक याप्रमाणे अध्यायाप्रमाणे पारायण कसे करावे, पारायण कधी सुरू करावे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याची सांगता कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांची कृपा मिळावी, तसेच मनाला शांती लाभावी आणि गुरुपौर्णिमेचा हा दिवस भक्तिभावाने साजरा करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु गजानन महाराजांच्या या गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करायचे याची संपूर्ण माहिती सांगणार आहेत. भारतात तसेच भारताबाहेर देखील कितीतरी भक्त गजानन महाराजांचे लांब लांबून या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेचा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी श्री गजानन महाराजांचे दर्शन, नामस्मरण आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण हे करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. रोज एक या अध्यायाप्रमाणे पारायण कधीपासून सुरू करावायचे आणि श्री गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21 अध्याय पूर्ण करावायचे असतील तर गुरुपौर्णिमेनिमित्त 20 दिवस आधीच आपल्याला हे पारायण सुरू करावे लागेल. दररोज एक याप्रमाणे अध्याय वाचायचा. तर गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांनाच माहिती आहे 29 जुलै 2026 रोजी येत आहे. तर त्याच्या अगोदर बरोबर 20 दिवस म्हणजेच 9 जुलैपासून आपल्याला गजानन विजय ग्रंथ वाचायला सुरुवात करावयाची आहे. 9 जुलैला एक अध्याय, 10 जुलैला एक अध्याय, तसेच 11 जुलैला एक अध्याय म्हणजे 1, 2, 3 याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजेच 28 जुलैला 20वा अध्याय आणि 29 जुलैला गुरुपौर्णिमे दिवशी 21वा अध्याय अशी पूर्ण गजानन विजय ग्रंथाचे पारायण आपल्याला पूर्ण करावे लागेल. आरती आणि प्रसाद हेच दोन्ही झाल्यानंतरच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायणाची सांगता होते. आपल्याला रोज काय करावे लागेल हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे 9 जुलैपासून आपल्याला 20 दिवस आधीच हे पारायण सुरू करावयाचे आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक निश्चित वेळ आपल्याला पारायणासाठी ठरवायची आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावयाची आहेत आणि आपल्याकडे असणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. फोटोला किंवा मूर्तीला फुले अर्पण करावयाची. गण गण गणात होते या मंत्राचा पारायण सुरू करण्याआधी 11 वेळा किंवा 21 वेळा जप करावयाचा आहे आणि मनापासून भक्तिभावाने नमस्कार करून प्रत्येक दिवसाचा एक याप्रमाणे दररोज एक अध्याय आपण शांतपणे वाचायचा आहे. वाचन पूर्ण झाल्यानंतर आरती करून प्रसाद द्यायचा आहे. दररोज एकच अध्याय वाचत असतो तर आपण वाचन झाल्यानंतर नमस्कार करून उठलं तरी चालेल. प्रसादासाठी घरात अगदी असलेली खडीसाखर देखील चालेल. असं दररोज नित्यनियमाने एक अध्याय आपण ठरलेल्या वेळी वाचायचा आहे आणि आपले गजानन महाराजांच्या या गजानन विजय ग्रंथाचे पारायण पूर्ण करावयाचे आहे. पारायणासाठी आपल्याला आवश्यक साहित्य मी थोडक्यात सांगत आहे. गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथ,
तसेच दिवा, अगरबत्ती, फुले, हळद, कुंकू, अक्षदा आणि नैवेद्य. अक्षदा नैवेद्य आपल्याला आपल्या घरात जो उपलब्ध असेल तो काहीही चालेल. शेवटच्या दिवशी मात्र गजानन महाराजांचा आवडीचा नैवेद्य आपण बनवून त्यांना अर्पण करावयाचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गजानन महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा, लोणी तसेच एखादा गोडाचा पदार्थ म्हणजेच बुंदीचा लाडू किंवा बर्फी काहीही चालेल असा नैवेद्य खूप आवडतो. आपण पारायण करताना हे नियम नक्की पाळायचे आहेत. ते नियम मी तुम्हाला सांगत आहे. नियम अतिशय सोपे आहेत, परंतु त्याप्रमाणे आपण करायचे आहे. पारायण करत असताना शक्यतो सात्विक आहार घ्या. खोटे बोलणे, वादविवाद इत्यादी नक्की टाळा. दररोज एकाच वेळी वाचनाचा प्रयत्न करा आणि या ग्रंथाचा आदरपूर्वक वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावयाचे, म्हणजेच शेवटचा अध्याय वाचून झाल्यानंतर या पारायणाची सांगता कशी करायची आणि गुरूंची मनापासून भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण काय करावे. तर शेवटचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21वा अध्याय वाचायचा आणि त्यानंतर श्री गजानन महाराजांची आरती मोठ्या उत्साहाने आनंदाने आपण करायची आहे. आपण मी सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुरूंना मनापासून वंदन करायचं आहे. एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण हे पारायण करत असू तर पारायणाच्या सुरुवातीलाच म्हणजेच पारायणाच्या पहिल्या दिवशीच संकल्पयुक्त सेवा करायची आहे. म्हणजे संकल्प करायचा आहे आणि संकल्प झाल्यानंतर आपण आपल्या मनातील इच्छा याप्रमाणे महाराजांना सांगायची आहे. एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी, एखादे यश मिळवण्यासाठी किंवा एखाद्या अडचणीतून सुटका होण्यासाठी आपण जर हा संकल्प करत असू किंवा हे पारायण करत असू तर त्याप्रमाणे ती बोलून दाखवायची आहे आणि मगच पारायण सुरू करायचे आहे. या काळामध्ये कोणाशीही वाद घालायचा नाही, तसेच गरजूंना होईल तितकी मदत करायची आहे. आणि दररोज फक्त एक अध्याय वाचण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतील. पण ही छोटीशी साधना आपल्या मनात भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकता निर्माण करते. आणि तुम्ही देखील जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर तुम्ही तुमची सेवा कशी करता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणती सेवा करणार आहात हे देखील कळवा. गणगणगणात होते असे लिहायला विसरू नका. आणि श्रद्धा आणि भक्तीने केलेली कोणतीही सेवा देवापर्यंत नक्कीच पोचते. आपल्याला जर हा सविताज कॉर्नर या चॅनलवरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात होते. धन्यवाद.